की जर का राज्याभिषेक जेव्हा होत होता, तिथं छत्रपती संभाजी महाराजांना आपण विसरून चालणार नाही. कारण त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी पुढं काय वादळ निर्माण केलं, हं. या औरंगजेबाच्या पुढच्या पिढी आणि आत्ताची सुद्धा पिढी थरथर कापते. त्यामुळं त्यांचा जो एक छापा होता, तो कसा पुढं पडला? हां. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये येसू राणीसाहेब, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा एक अभिषेक झाला. संभाजी महाराजांच्या हातामध्ये जसं शिवाजी महाराजांच्या हातामध्ये विष्णूंची मूर्ती देतात, हं, तसा जो युवराज असतो, त्याच्या अंगी सार्वभौम ज्ञान प्राप्ती होण्यासाठी त्याच्या हातामध्ये शिवलिंग आणि बिल्वपत्र आणि काष्ठ दिलेले असतात. हं. तर ते घेऊन त्यांना एक स्वतंत्र छोटंसं तख्त मांडलं होतं त्यांचं, युवराज तख्त म्हणून. त्या युवराज तख्त म्हणून संभाजी महाराजांना तिथं प्रस्थापित करण्यात आलं आणि युवराज्ञी म्हणजे या सगळ्या राज्याची युवराज्ञी म्हणून सोयराबाई साहेबांना ते तख्त प्रदान करण्यात आलं आणि त्यांच्यावरती पण युवराज म्हणून अभिषेक झाला होता, असा आपल्याला इतिहास सांगतो. नक्कीच, नक्कीच.